इराणवरील ऊर्जा प्रकल्पावर हल्ले करण्याच्या धमकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। 6 एप्रिल अशी नवी डेडलाईन देण्यात आली। एकीकडे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे 1000 सैनिक इराणमध्ये पाठवण्याची तयारीही अमेरिका करते। ही ट्रम्प यांची दुहेरी रणनीती मानण्यात येते। इराणवर हल्ल्यांसाठी तारीख पे तारीख 6 एप्रिल अमेरिकेची नवी डेडलाईन। डोनाल्ड ट्रम्प नरमले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले पुन्हा पुढे ढकलले। आता 10 दिवसांचा इराणला अवधी देत त्यांनी 6 एप्रिल ही नवी डेडलाईन दिली आहे। इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतला असून दोन्ही देशातल्या वाटाघाटींना संधी मिळावी यासाठी हा वेळ दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। आजवर त्यांनी ही तिसरी डेडलाईन इराणला दिली आहे। 22 मार्च 48 तासांची डेडलाईन। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांची मुदत, अन्यथा इराणचे 20 प्रकल्प उडवून देण्याची धमकी। 23 मार्च 5 दिवसांची डेडलाईन। चांगल्या वाटाघाटी होत नसल्याचा ट्रम्प यांचा दावा। ऊर्जा केंद्रांवरचे हल्ले 5 दिवस पुढे ढकलले। 26 मार्च 10 दिवसांची अंतिम मुदत। इराण सरकारच्या विनंतीनुसार अल्टिमेटम 10 दिवस पुढे ढकलल्याची ट्रम्प यांची माहिती। Something's unusual happening. There are 8 boats that are going right up the middle of the Hormuz Strait. 8 big tankers are going loaded up with oil right through. And I said, well, I guess they were right, and they were real, and I think they were Pakistani flagged. Yes. And I said, well, I guess we're dealing with the right people. And actually, they then apologized for something they said, and they said, we're going to send 2 more boats. एकीकडे ट्रम्प उत्तम चर्चेचे आणि इराणने दिलेल्या गिफ्टचे गोडवे गात असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याकडून इराणमध्ये लष्कर घुसवण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय। गेल्या आठवड्यात अमेरिकेने या प्रदेशात 200 मरीन्स तैनात केले होते। मात्र आता 82व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या 1000 सैनिकांना अमेरिका आखातात पाठवण्याची तयारी करत आहे। याचा अर्थ अमेरिका आपली युद्ध सज्जता आणखी वाढवत असल्याचं दिसतंय। अमेरिकेचे आखातात आधीच 50,000 ट्रूप्स तैनात। अमेरिका 82व्या एअरबोर्न डिव्हिजनचे 1000 सैनिक युद्ध भागात तैनात करणार। खार्ग सारख्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेची तयारी सुरू। एकीकडे इराण सोबत चर्चा यशस्वी होत असल्याचं सांगताना दुसरीकडे ट्रम्प आपले लष्करही आखातात पाठवतात। त्यामुळे अमेरिका, इराण आणि इस्रायल या तीनही देशांचं बेभरवशी नेतृत्व नेमका काय निर्णय घेतो याकडे जगाच्या नजरा लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।